तुम्ही जर नॉन-व्हेज लव्हर असाल आणि संडे ब्रंचसाठी काहीतरी मस्त अशी रेसिपी शोधत असाल, जी अगदी झटपट होते, संडेला पण पूर्ण वेळ किचनमध्ये स्वयंपाक करण्याची गरज पडणार नाही आणि चवीला तर अगदी भन्नाट आणि मस्त अशी चमचमीत. म्हणूनच आज आपण मस्त असा कीमा पाव तयार करत आहोत. मटण कीमा कसा करायचा, तो पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी ते शेअर करत आहे. हा मटण कीमा तयार करताना खूप सारे स्टेप्स फॉलो करायची गरज नाहीये. एका कढईमध्ये झटपट अशी आपली ही मटण कीमा तयार होतो आणि त्यासोबत मस्त असा हा पाव. आहाहा! बटरने शेकलेला पाव आणि ही मस्त अशी चटपटीत मटण कीमा. हे कीमा पावचं कॉम्बिनेशन इतकं अप्रतिम लागतं. संडे ब्रंच असेल ना, तर यापेक्षा अजून काहीही नको. मस्त हा मटण कीमा करायचा म्हणजेच कीमा पाव करायचं. पाव तर आपण रेडीमेडच आणतो. त्यानंतर मस्त टीव्हीवरती एखादा छान मूव्ही लावायचा आणि हा कीमा पाव मस्त एन्जॉय करायचा आणि यानंतर आईस्क्रीम हे मॅन्डेटरी आहे. तर चला अशा झटपट होणाऱ्या या कीमा पावला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बस सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी साधी सोपी तरी ही मस्त अशी चमचमीत रेसिपी सुरू करूया. त्यासाठी एक जाड बुडाची कढई घ्यायची. या एका कढईमध्ये आपली ही संपूर्ण भाजी तयार होणार आहे. कुठलंही मॅरिनेशन नको किंवा खूप सारे जास्त भांडे पण भरण्याची गरज नाहीये. तर यामध्ये आपण 3-4 टेबलस्पून इतकं तेल घेतलं. तेल थोडंसं जास्त घ्यायचं. तरीही माझ्याकडून हे तेल थोडंसं कमीच झालेलं आहे. तुम्ही जर तेल कमी खात असाल तर 3 ते 4 टेबलस्पून घ्या आणि जर थोडं जास्त किंवा असं चमचमीत भरपूर तेलवालं जर पाहिजे असेल ना तर 5-6 टेबलस्पून इतकं तेल घाला. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. थोडेसे खडे मसाले घातले आहेत, ज्यामध्ये एक मोठी वेलची, एक छोटी वेलची आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला. इथे तुम्ही तमालपत्र सुद्धा घालू शकता. मी घातलेलं नाहीये. त्यानंतर 2 मोठे कांदे छान बारीक चिरून घेतले, ते यामध्ये घालायचे आहे. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. आता हा कांदा आपण 2-3 मिनिटं छान परतवून घेऊ. 2 मिनिटं कांदा छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. नॉन-व्हेजमध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी जास्त हवी असते. आलं लसूण पण आपण 1-2 मिनिटं छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे. तर मी एक मोठा लाल कलरचा टोमॅटो घेतला आणि तो छान बारीक चिरून घेतला होता, तो घातला. त्यानंतर 1 कप स्वच्छ धुवून घेतलेली, बारीक चिरून घेतलेली पालक घालायची आहे. पालक आणि टोमॅटो 2-3 मिनिटं छान परतवून घ्यायचं आणि इथे पालक आणि टोमॅटो छान असा सॉफ्ट होतो तोपर्यंत शिजवून घ्यायचं. इथे तुम्ही पालकाच्या ऐवजी मेथी सुद्धा घालू शकता, पण मेथीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. म्हणजे जितका आपण पालक घातला त्याच्या निम्म इतकीच मेथी घ्यायची. तर हे बघा, इथे पालक थोडासा शिजलेला आहे. 2-3 मिनिटं आपण हे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे, ज्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली. 2 चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवलंय, कारण आम्हाला थोडीशी चमचमीत ही भाजी हवी होती म्हणून. त्यानंतर 1.5 चमचा धणेजिरे पूड, चवीपुरतं मीठ यामध्ये घातलं. 1 चमचा मीठ घातलं असेल आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घातला आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि परत 2-3 मिनिटं याला छान परतवून घेऊ. तर हे बघा 2 मिनिटं छान परतवून घेतल्यानंतर यामधून छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये पाव कप इतकं दही घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. दही घातल्यानंतर पटकन हे मिक्स करून घ्यायचं, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते. गॅस कमी ठेवायचा आणि पटकन हे दही छान मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता दही छान मिक्स झालेलं आहे आणि अजिबात फाटलं नाहीये. आता हे परत आपण 1-2 मिनिटं असं परतवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता 2 मिनिटांनी मस्त असं तेल सुटलेलं आहे. छान तेल रिलीज झालं आहे आणि आता यामध्ये हे धुतलेलं मटण कीमा घालू. मटण कीमा इथे मी पाव किलो घेतलेला आहे. पाव किलो मटण कीमामध्ये आणि म्हणजे हा जो तयार झालेला मटण कीमा आहे, त्यामध्ये 2 जण आरामात जेवू शकतात. तर हे बघा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स करणं आवश्यक आहे, नाही तर जे मटण कीमा आहे तो असा एकाच ठिकाणी गडा बनतो, असं व्हायला नको. तर हे छान पूर्ण या आपल्या ग्रेव्हीमध्ये किंवा आपण जो मसाला तयार करून घेतलाय त्यामध्ये छान मिक्स करायचं, फोडून घ्यायचा हा सगळा कीमा आणि यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिटं शिजवून घेऊ. आता यामध्ये बघितलं आपण अजिबात पाणी वगैरे घातलेलं नाहीये, तरीही या मटण कीम्याचं छान पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच हा मटण कीमा चांगला शिजतो. तरीही जेव्हा आपल्याला थोडीशी ग्रेव्ही वगैरे करायची असेल तेव्हाच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर 10 मिनिटं याला छान शिजवून घेतल्यानंतर मी इथे 1 चमचा तूप घातलं
तुपाने मटण किमाची चव खूप छान लागते, जरूर घाला. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तर मी इथे पाऊण कप इतकं पाणी घातलं आणि परत याला छान शिजवून घेतलं. 1 कप पाणी घालून घ्या आणि त्यानंतर याला 15 मिनिटं छान शिजवून घ्या. सुरुवातीला यामध्ये थोडासा रस्सा दिसतो, पण नंतर थोडं थंड झाल्यानंतर हा जो मटण किमा आहे तो असा घट्ट होऊ लागतो. म्हणून थोडासा असं लपथपी कशी असते ना, त्या पद्धतीची आपली ही ग्रेव्ही किंवा हा मटण किमा असायला पाहिजे. तर हे बघा किती मस्त टेक्स्चर झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून परत आपण 5-6 मिनिटं शिजवून घेतलं, म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत इथे मी 20 मिनिटं हा किमा शिजवून घेतलेला आहे. कढईमध्ये शिजवतो आहे तर वेळ लागतो. कुकरमध्ये पण तुम्ही करू शकता. कुकरमध्ये असंच सेम करायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मस्त आपला किमा 2 शिट्ट्यांमध्ये छान शिजतो. आज आपण कढईमध्ये करतोय त्याच्यामुळे इथे 20 ते 25 मिनिटं लागतात. म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत 20 ते 25 मिनिटं लागलेली आहे. तर आपण हा छान 20 मिनिटं किमा शिजवून घेतलेला आहे आणि शिजल्यानंतर चेक करायचं. हाताने असं तुटत असेल म्हणजेच किमा आपला शिजलेला आहे. तर मी चेक केलं, पण मी इथे दाखवू शकले नाही. तर हे बघा मस्त आपला किमा तयार झालेला आहे. मला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी इथे परफेक्ट आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता. म्हणजे थोडंसं पाणी वगैरे तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि वरून मी थोडीशी बारीक चिरलेली मिरची घातली आणि कोथिंबीर घातली आहे. मिरचीचा एखादा बाईट आला ना मस्त लागते, स्पाइस लेवल अजून वाढतो. म्हणून जर मुलं खाणार नसेल तर असं बारीक चिरलेली मिरची घालून बघा, खूप छान लागेल. तर आपला हा मटण किमा आणि किमा पाव तयार झालेला आहे आणि मस्त आता एन्जॉय करायचं आणि आता टीव्हीवरती छान काहीतरी लावणार आणि हे एन्जॉय करणार. तर तुम्ही पण संडे ब्रंचला हा मस्त झटपट होणारा आणि पटकन होणारा तरीही चमचमीत किमा पाव एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.